तसं आम्ही दोघं नवरा बायको एका ताटात बसतोय. तिला म्हणलं लय ताट मला पाड नको म्हणलं, त्याच्यामुळे म्हणलं एक ताट जास्त पडायचं. वासरू आपलं कुठं बसले माहिती आहे का, गपचूप जणू काय चिंगीने त्याला सांगितलं लपवून बस म्हणून. नाही बघा ह्याच्यात बसले, गेलं की उठल. कशी आहे ती बटाटे? मध ठेवला गेलं की माश्या यायला चालू झाल्या. आणि मग आणि सुचिता आहे ती माझ्यावर गेली, काय ना असू दे ती कधी नाही म्हणत नाही खायला, काय बी खाते. अगं पण तू नाही म्हणूच शकत नाही ना. नाही आपलं ठरलंय चूल पेटवायची, पण चूल पेटवायला पाऊस उघडा नाही, नाहीतर चूल पेटवायचं काम तुमच्याकडे आहे आता थोडे दिवस. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे, गायची धारी काढलेली आहे, तिला फक्त बांधायचं आहे. आता सरदार रवंत करतोय, दूध प्यायलाय आईला आणि निवांत उभा आहे. चिंगीला मी तिकडे नेऊन बांधले सकाळ सकाळ जरा तिला, आणि तिचं वासरू तिच्यापाशीच आहे तिकडं. आणि लगातार असं रोज रिमझिम पाऊस चालू आहे. मग ह्या पावसामध्ये काय होतं की मधमाशांना ना बाहेर अन्न शोधायला जायला अडचण येते, म्हणजे पराग भेटत नाहीत, मध भेटत नाही. पण मी ह्याच्यामध्ये थोडासा मध घेतला आहे, पण ती मध ठेवावं म्हणलं इथं, त्यांना त्याचा गंध आला मधाचा की ते येते ते. आणि चालू आहे बरं का सकाळ सकाळ काम त्यांचं, पण पराग येत नाही. पराग की त्यांचं अन्न आहे, मध आणि पराग. नुसतं मधाचा उपयोग नाही, त्यांना पराग पण लागतात, गरजेचं आहे. काम चालू आहे त्यांचं, पण पराग काय येत नाही. पराग त्यांच्या पायाला येतात, पाय रिकामीत दिसतात त्यांचे. असं आहे. मध ठेवला गेलं की माश्या यायला चालू झाल्या, आणि मध प्यायला चालू केलं माशांनी. आता एक 10 ते 15 मिनटात ही सगळं मध संपवून टाकतात. चिंगीला वाळी पेंडी टाकली मी कडव्याची, तिला या दिवसात वाळ्याला कडबा चांगला वाटतो खायला, बरोबर फोडायला लागले. आणि तिला पेंट पण लावले ना आपण, त्याच्यामुळे चिपाड आता पाडायचे नाही, सगळे खाऊन टाकेल. आणि वासरू आपलं कुठं बसले माहिती आहे का, गपचूप जणू काय चिंगीने त्याला सांगितलं लपवून बस म्हणून. नाही बघा ह्याच्यात बसले, गेलं की उठल. ते चिंगी लगेच पळत आली, ते आतमध्ये बसले तिथे गवतात गपचूप लपून. मी इकडं आलो की तिला वाटलं, तिला लई काळजी असते ना वासराची, ती कुणावर विश्वास ठेवत नाही. आतमध्ये आहे बघा, मी तिकडे नको जायला, उगाच चिंगीला वाईट वाटेल. पेंड घेतली चिंगीला, खाती का नाही काय माहिती. तिला आवाज आल्यावर तर कावऱ्या बावऱ्या झाली बाबा. खायची का? ये चल चल ये इकडं खावा शांतपणे, सांडू नको. चला मला आता कुरडवाडीला जायचं आहे, जरा काम आहे माझं. आणि त्या वासराला एक हुकी घेऊन येतो, आणि दावं जर असलं घरी असेल दावं, त्याला बांधावं लागेल. नाही तर मग तिची अजून धारच काढली नाही याल्यापासून, कारण ती पहिला रोय तिला धरावं लागतं कोणीतरी. ते धरायला कोणीच नाही, तात्या बी नाही. ते तात्या तिकडच्या शेतात गेले, ते हिचा हात मोडून बसलाय. बघू आता आल्यावर त्याला बांधलं ना मग त्याची धार काढू, कारण की ती सगळंच प्यायला लागले. आपण चालू आता कुरडवाडीला, थोडा भाजीपाला आणायचा आहे, थोडं किरकोळ काम पण आहे आपलं. आणि मस्त वाटतं एकदम गाडीवर, हवा चांगली थंड सुटली, पाणी साठलंय, वेगवेगळे पक्षी यायला लागलेले आमच्या भागात, बचका यायला लागले. आपण आलोय आता मंडईमध्ये, बघू भाजीपाला काय भेटतोय का. बटाटे, वांगी, दोडका, कारली असं घ्यायचं आपल्याला. कशी आहे ती बटाटे? किलो 2 किलो घेतली असते. वांगी 30ला पाव, 50 बरंच काय आहे. पाऊन किलोच्या पोळा आहे. वांगी घेतली आपण आता, खराब नाही ती, झाले असतील अर्धा किलो. खराब नाही. हां बघ की
पावसामुळं आज जरा कमी आहे काय माणसं नाही आज असंच असतं चालू आहे. भाजीपाला घेतला सगळं, शेपू घेतली, बटाटी, वांगी, दोडका सगळं घेतलं, पिशवी गच्च भरली. आता आपल्याला शेंगदाणा घ्यायचे ते 2-1 किलो आणि झालं मग कामच झालं. चला या मामाने आपलं सगळं सामान दिलं, गूळ दिला, जिरं दिलं, शेंगदाणा तिकडे यायचं चालू आहे आपलं. काय चालू आहे शेती भीतीत काय आहे का नाही? शेती नाहीच का? बरं. हे आपण आलो कुरडो या गावामध्ये सुका भजीवाले, यांच्यातनं आपण जिलबी घेतली अर्धा किलो. जिलबी खावायची वाटली म्हणून जिलबी घेतली. तर भजी बिजी मस्त भजी चालू आहे. लय जुनं दुकान आहे यांचं. किती झालं याचं? 70. तर गावात आलो, हरीची गाठ पडली. मग वाडीला जायचं होतं, मला म्हणलं असतं तर. काय माहिती तुलाही माहित नाही मी वाडीला चाललो का नाही ते. वाडीला मला काय माहिती वाडीला जाणार आहे म्हणून. हां गाठ पडल्यावर म्हणलं वाडीला गेलं जायचं का आता हां आता नाही आता काय काम असलं तुझं तर येऊ पटकन. नाही एवढं काय महत्वाचं. बरं संग आलो असतो जायचं म्हटलं असतं तर आलो असतो. चल येऊ का मग? आज डॉन गट्टू हे लागली पिशवीचा वास घ्यायला. काय नाही आणलं बाबा तुम्हाला, काय नाही आणलं तुम्हाला, भाकरी टाकतो थांबा. शेपूची भाजी, बटाटी, वांगी, गवार होती की अजून आणली? करा अजून काय झालं? हां मला लक्षातच नाही. इकडे पेशंट लागले जेवायला. मला आता भूक नाही. ती ठेवून टाक बरं सगळं व्यवस्थित. आणि पालेभाज्या पहिल्यांदा कर सगळं. हां सगळं व्यवस्थित काढून. गुळ आणलं, शेंगदाणा आणलं. गुळ बी संपला होता ना? हां मला ते चिंगीकडे जायचंय, मला चिंगीला बघायचंय, तिला वासराला दावा बांधायचे. हे करून ठेवले, करून मिरची, गवार, शेपूची भाजी, बटाटी बिटाटी सगळं. बरं आज संध्याकाळी काय भाजी करायची प्लॅन आहे तुझा? शेपाची आणि गवार उशी करते म्हणजे पुरली एक एवढी नाही पुरणार. हां ती सगळे नाही पुरणार. बरं पुरली तर ठीकच आहे, नाही पुरली तर गवार. तिकडच्या रानात आपली चिगळले आली असेल का नाही काय? दिसली बाबा कुठं कुठं दिसली तेवढी पटापटा काढली. पाऊस यायला लागला म्हणून आली परत वरी. टिपका सुरू झाला म्हटलं भिजल. 2 पेंड्या पुरत नाही त्या. सकाळी जर केल्या का हां तर डब्याला त्यांना खायला संपून जाते, ते आम्हाला पण राहत नाही. शेपाची बघू मग उशी मिठाची करू, शेंग थोडी. गवारी शेंग कर. गवार खाईन नको म्हणते. गवार आवडत नाही त्यांना. भाजी खातेली आम्ही खाईन गवार. नाही गवार जास्त झाले, तुम्ही नव्हता ना लवळवरनं गवार यायची त्याच्यामुळे जास्त झाली. जास्त झाली. दुसरंही जास्त झालं की ते खात नाही ती, लय मजा करते ती पोर. बरं. पियाला आगाव आहे बघ. त्याला लय त्याला चटका. एक भाजी आईवर गेलाय सारखा. का ते? आईवर गेलाय ते सगळ्याच गोष्टीत. येडं वाकडं आणि सुचिता आहे ती माझ्यावर गेली. काय ना असू दे ती कधी नाही म्हणत नाही खायला. नाही काही खाते. काय बी खाते. मी कधी नाही म्हणले हो तुम्हाला खायला. अगं पण तू नाही म्हणूच शकत नाही ना, का? कारण की मेन तूच आहे की. कुणाला सांगायचं मग ती बाप्या पण बरं माझ्या ना आवडीच्या गोष्टी मी करणारच नाही. असं करते का मी? काय? जी आहे ती खाते. खाते ना? पहिल्यापासूनच. कधी तुम्हाला सांगितलं? बरं. चटक्याचा खायला आवडतो तो भाग वेगळा, पण भाग वेगळा म्हणजे तीच भाग आहे ना, त्याच्यामुळे तीच भाग त्याच्यात उतरलाय. कधीच तर ती चटक्याचा भाग खायचा ही विषय त्याच्यात तुझा आलाय का, त्याच्यामुळे ती तसं करत. एवढा गच्चा कायला केलाय. चपण्यात आणि खायला येत नाही. चारू का तुला? चमच्यानं खायचा, पातळ जरा करायचा. काला जर करून देऊ चमचा का? पण ह्या हाताने नीट जात नाही. काला देऊ का करून? नाही झालं आता मग. झालं का? घे अजून भाकरी भाजी. नको. तुम्ही खाताय का? मग खाते. नाही माझं जेव किती जेवण- थोडं रे. नाही, मला 3 टाइम जेवण नको वाटतं. 2च टाइम बरं वाटतं जेवण. आज मग लय लवकर करावं लागलं. लवकर बनव. दिवस मावळाच्या आधी जेवण झालं ना म्हणजे मग पहाटे पण लवकर जाग येते आणि कामं सगळे उरकते तुम्ही पटापटा.
तिकडं मधमाशांना आपण मध ठेवला होता, त्यांनी सगळं सफाचट करून टाकला. त्यांना अजून ठेवा. आता त्यांना पोलन एक ठेवतो. पोलन म्हणजे पराग. त्यांना परागाची पण गरज असते, नुसतं मध ठेवून उपयोग नाही. ह्यांना जर का ह्यांची काळजी जर व्यवस्थित घेतली तर इथनं निघून जाणार नाही त्या. जर ह्यांना इथं जर का काही कमी पडायला लागलं तर हे निघून जातील. आणि आपल्याला हे वाढवायचेत, ह्यांच्यावर अजून अभ्यास करायचा आहे, अजून ह्यांच्यावर बरंच संशोधन करायचं आहे. ह्या भागात, ह्या आमच्या भागात ह्या मधमाशा म्हणजे ही एपिस सेरेना ही एकदम दुर्मिळ आहे, म्हणजे आमच्या भागात जास्त नाही. चिंगीला पाणी पाजायला न्यायचं आहे, जरा पाणी पाजून परत आणावं म्हणलं, पण चिंगी काय आहे ना, तिथं वासरू बसलं ह्या गवतामध्ये लपून. चल चल असू दे, चल पाणी पिऊन लगेच माघारी यायचं आपल्याला. चल चल य य. तिला माझं म्हणणं कळतंय बरं का, पण तिचा एक जीव तिकडं अडकलेला आहे आणि तहान पण लागली का नाही मला माहीत नाही, पण तिला पाणी दाखवणं काम आहे आपलं. चल य. थोडं चिंगीला रिकामं सोडवा म्हणलं, खाईल जरा. मला असं वाटलं होतं इकडे तिकडे जाणार नाही, पण तिच्या पिल्ल्याला घेऊन ती लांब 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 निघाली. आणि तिला हाकरल्यावर मग डॉन आणि गट्टू तिथं जाऊन तिला अडवलं दोघांनी. चिंगीला पळायला जोडीदार झाला आता. आधीच पळकुटी आहे, सारखी पळायची. आता तिला ही जोडीदार जर असला तर तिला बाकीच्यांची आठवणच येणार नाही. मग त्याने काय पळू नये का? त्याला आता बांधून टाकायचे. चिंगी चिंगी चिंगी. थांब 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 जरा थांब थांब रे बाबा. देते का बांधून? नाही ना. चिंगीचा इकडे नुसता जीव खालवर व्हायला लागला. जरा ही बांधा बरं का, नाही तर गळ्यातनं काढतं. बरोबर बांधतो. धार काढायचं म्हणलं तर धार काढायचा माहिती धार आपण काढलीच नाही अजून कालच्यापासून. काढलीच नाही, ती रिकामच रिकामच आहे. आता ती धार देते का नाही बाया, ती आमची बाई इथं हात मोडून बसली. कसं काय करायचं? कसं काय करायचं? चला या. काय नाही करायचं तर चला त्याला बांधायला. पांढरा शुभ्र आहे का नाही? पांढरं शुभ्र आहे. बगळा, पांढरा शुभ्र बगळा. लय लोक म्हणते दादा विकू नका, कुणाला देऊ नका. मला मस्त सगळं वाटतं. माणूस कमी आहे हो पण इथं आमच्याकडे. माणूस काय करणार मी एकटा, आणि एकटा माणूस असं. आता ईश्वराला सुद्धा असं वाटत होतं की सगळं जग माझं आहे, सगळी सृष्टी माझी आहे. ईश्वराने काय केलं माहिती आहे का, सगळ्यांना आपापली बुद्धी दिली आणि आपापलं बघा. बरोबर आहे. हां, सगळं जग आपण हँडल नाही करू शकत. नाही बरोबर आहे. त्याच्यामुळं कशातच मन गुंतवायचं नाही, सगळं स्वाहा करायचं. नाही, शक्य होत नाही. ह्यांचं किती वाढलं आपण जर नाही केलं नाही तर. आता बघ की, ते एकटा आहे तर त्याने लोगो ठेवलाय की चिंगी बारकी असताना आईला दूध पित पिताना असताना ती त्यांचा लोगो ती तसाच आहे अजून बी. चिंगीला आता लेकरं झाली. हा, चिंगीची आई आजी झाली आणि ती पणजी झाली आता. म्हणजे एवढी सगळे आपल्याकडे आहेत. आणि हे चिंगीच्या बहिणी, चिंगीच्या मावश्या जर विकल्या नसत्या, आपण लोकाला पाळाय दिल्या नसत्या किती तर झालं? किती झाले असते. आणि त्यांचं एवढ्यांचं बघायचं काय? बघायची कसं बांधू व्हायचं याला. बांधा. तर घरी घेऊन घरी नाही येणार हा? नाही यायचं. झाडाला बांधतो त्याच्या आई संगच न्यावं लागेल त्याला. बांधता झाडाला. इथं बांधतो थोडा वेळ आपण आहे वरती. हा बांध. चरल ना चिंगी, नाही तर चरणार कशी? चरत नाही, त्याच्या मागं मागच फिरत निघाल माहिती. नाही निघत बांधताना व्यवस्थित बांधतो. आणि त्याचं ती जास्त होणारा दावा आपण काढून टाकावं लागेल घरी गेल्यावर कापू. ते बी कसं खुतून बसलं, त्याला बी कळलं की आपल्याला बांधलंय. तशीच असते ती, खुतून बसते ती. असते ती ना. तर आपण आता काय करणार आहे, आपण हे पोलन आणलंय. मी खास आणले मधमाशांसाठी, कारण मधमाशा आपल्या इथं राहिल्या पाहिजेत, निघून जाऊ नये. कारण ह्या दिवसात ना पराग भेटत नाहीत त्यांना. पाऊस पडत असतो सारखा आणि पराग फुलांमधनं वाहून जातात, मध फुलांमधनं वाहून जातो. त्याच्यामुळे हे पोलन आणलं. हे एक पराग आहेत, म्हणजे हे मधमाशांचंच पराग आहे. ज्या टायमाला निसर्गामध्ये पराग भरपूर असतात त्या टायमाला पोलन ट्रॅप लावतात पेटीच्या समोर, आणि त्यांच्या पायाला जी येणारं पराग आहे का, ती पराग
त्या पोलन ट्रॅपमध्ये अडकतात आणि ते जमा करतात. मग ज्यावेळेस त्यांना गरज असते त्यावेळेस त्यांना हे द्यायचं. त्यासाठी मी आणलं आहे. ह्याची किंमत जवळजवळ हे 1000 रुपये किलोने बसलं होतं मला. खास मधमाशांसाठी आणलं आहे. तर हे पोलन आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक केलेलं आहे, कारण ते कडक असतं, ते माशांना घ्यायला येत नाही. आणि हे आता त्यांना आपण चारणार आहे. तर आता आपण माशांना ठेवू. पराग ठेवायची एक पद्धत आहे. मग जसं आपण बाहेर ठेवतो तसं बाहेर ह्यांना ठेवून ते असं घेता येत नाही. घेतात तसं, पण त्यांना त्रास होतो. मग त्याच्यासाठी काय करायचं, पेटी उघडायची आपण सावकाश. इकडे बाजूला व्हायचं आधी आणि एकदम अलगद, एकदम हळूच पेटीची झाकण्या बाजूला काढायची, एकदम सावकाश. तुम्ही जर धक्काबुक्की करचाल तर मग ते झाकण थोडं आदळा. का ग, काय ही जी पोळ आहे एक तसं लय झालं का गी, नाही, दाबून भरायचं बसतं ते. बसतं का? हां, ते खाली सांडतं म्हणून पाटावर ठेवा म्हटलं होतं. बोटाने ती पोळ मोडेल. जवळून दाखवू का? दाखव. भीती वाटते मासा ते उठवलं तर. असे ह्या पोळ्यामध्ये भरायचं चालू आहे. दोन्ही बाजूने भरून घ्यायचं दाबून. हे पोळ कडत पण शिल्लक आहे, त्या पोळ्यामध्ये भरलं तर चालतंय. चालतंय, पण त्याला वरचं पण काढावं लागते. जी पोळं रिकाम आहे, ज्याच्यात अंडे नाहीत अशाच पोळ्यामध्ये भरायचं बरं का. नाहीतर तुम्ही जर दुसऱ्याच्या पोळ्यात भरसाल ज्याच्यात अंडे आहेत त्याच्यात, त्यांना लय अडचण होणार आहे. इकडे ह्या माशांचं काम चांगलं आहे. आज वाढल्यावर दिसायला लागल्या. हो, माशा वाढल्या ना. माशा वाढल्या आज. किती पोळ्यावर आहे त्या? 3 पोळ्यावर आहे त्या आज माशा. 3च होते की त्या दिवशी, पण कमी वाटत होत्या. हो, 4थ्यावर पण आले त्या आज थोड्या. तर दोन्ही बाजूने असं आपण भरून घेतले. ह्याच्यातनं मला लय आनंद मिळतो बरं का. त्यांना साखर पाणी ठेवायचं, मध ठेवायचं. कापण्या कराव्या म्हणतात ना. कापण्या. हां, कापण्या. बर, चला. गोड असते ते का कापण्यावर? आज मला भूक नाही, एखादी भाकर बाद झाली मला. लय भूक नाही. भाजी मस्त काहीतरी बनवून चांगली मस्त पैकी. आता शेपाची भाजी करणार आहे. बरं. कसं काय करू डब्याला? कधी बी कर, पण काय बी कर, पण चांगली कर भाजी. आता पातळ बनवली तर अति उत्तम. पातळ करायची का? बरं वाटतं जरा. पाऊस सारखा पाऊस. पावसामध्ये जास्त भिजू वाटत नाही. गाई गुरांना चरायला जमत नाही. पाऊस पडला की शेतातली कामं खोळंबते ती. मला बघून चिंगी उठली, ह्याचा अर्थ तिला असं वाटतं की मला सोडावं चरायला जरा वेळ. तर आता गायींना चरायला सोडणार आहे मी थोडा वेळ. रातकिडं चुर्र वरडायला लागलं. रात्रीचं तर इतकं वरडते तर रातकिडं की नावच काढणार. चिंगीला सोडू जरा आधी, तिला खायला जरा जमलं चांगलं. इथं डॉन आमचा गुरगुर करायला लागलाय. इकडं आबाचा कुत्रा आलाय. डॉन, आता तुमची कधी दोस्ती व्हायची लागा? हा, सापडला का नाही लागा बॉल? आबा, बॉल सापडतोय का नाही? राजू, ए राजू, राजू. राजू तर ह्यांचं लगा दोस्ती होती का? दुश्मनी कधी झाली बरं? हे बघा इकडे बघा. ए, टिकीला का भांडणं करत नव्हते ना दोघं? करत होती. दोनची केस सगळी ताट झाली. गट्टूला माहित आहे काय करायचं. दोन गप. तिकडं राजू घाबरला गट्टूला बघून. पण आबाची बॉलिंग फेक यायला का? होय, बॉलिंग त्याला मी शिकवली. माझ्याकडून शिकले. आता कोणाची बॉलिंग? मयूरची आहे का? बर,
किती बॉल टाकता 6 लगा बॅट्समनच्या खाली तर लगा सगळा चिकुलच आहे, सगळा रेंदा झालाय. त्यातच माझ्या खेळाय होय काय चला टाका. राजू लय दिसत ना मी आल्यामुळं. ए माझ्या अंगरोडे मारा. गप 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 गप. गट्टूचं ह्याचं कधी पटत नाही, डॉनचं ह्याचं पटत नाही माझ्यापाशी. गाप आता डॉनने गट्टूने बघितलं की त्याला लय गट्टू तिकडनं बघतोय पण आवाजा पलीकडे आहे गट्टू. गप गप गप. चिंगी इथं चरती या, तिचं काय मन लागा नाही. तिकडं आपली दुधाची गाय आहे आणि चिंगीचं बाळ, तिला डुसण्यात यायला लागले. तर ती गाय लात मारते, त्याला पिऊन देत नाही अजिबात. एकमेकाच्या वासरांना अजिबात पित नाही ती, पाजत नाही ती. सरदारांनी मेक उपसली बघा, पळत आला. आता सापडायचं कठीण आहे. सापडलं आता ते जाईल सरळ आणि त्याच्या आईला पेत बसल. ए थांब थांब थांब. चालला आई बरोबर थांबली त्याची जाग्याला, लागला प्यायला. परत सकाळी धार द्यायची नाही त्याला. आता ह्याचं दूध आपण बंद केलेलं आहे, कारण की लागले चरायला, खायला, प्यायला. मोठंच्या मोठं झालं आहे आता, ह्याला आकडावं लागणार आहे. चला आज आईने भाजी बनवली. कशाची आहे भाजी? डाळीची आमटी आणि गवारीची शेंग केली. डाळीची आमटी, गवारीची शेंग. इकडे केलं ते हे काय मला नाव येत नाही. कापण्या गवारीची शेंग, ज्वारीची भाकरी मस्तपैकी. आता बापे आला इकडं जेवण करून. हा जेवण करू, भूक लागली आता आहे. बस आहे तू सुद्धा. आईचं आणि बाईचं जेवण चालू आहे इकडे. आम्ही जेवण करून बसलो गरम गरम. कापणे केले त्या आकाड तळाय का नाही बाई. पण तळलेलं लय खातच नाही ते आपल्याला. कापणे केलेलं ताट तसंच आहे. आणि इकडे चालले रात्रीची भांडी. आम्ही सगळी जेवलेलो भांडी घासायला चालू आहे. थोडीच आहे ती भांडी आज. 2 मिनिटाचं काम. करू द्या थोडंसं वळण लागू द्या. अहो आई, खरं तुम्हाला सांगायचंय, जोपर्यंत हे काय केलेलं दाखवत नव्हतं का, तोपर्यंत त्यांना चुकीच्या कमेंट यायच्या, सांगायचे की तुम्ही पण काम केलं पाहिजे, फक्त बायांनीच करावं असं काही नियम आहे का. आणि आता ते केलेलं दाखवतात तरी आता पण चुकीच्या कमेंट येतात. आता म्हणतात तुमच्या मुलाला मुलीला काम करायला लावा. नाही, मी आपल्या चुकीचं झालं. ही पोरग पाहिजे होतं, हा ती पोरगी पाहिजे होती. खरंय. नाही, ती सुद्धा सगळी कामं करतं. मग भांडी घासतं, सगळी करते, कपडे सुकाय घालतं, सगळी कामं करतं. ही म्हणजे कसं, ही जरा जिद्दी आहे, तसं ते पण जिद्दी आहे, पण जरा रडका आहे. हिला का पोरगी दुसरी पोरी सुद्धा एवढं रडत नाही, एवढं रडत लगेच. आणि हिच्या अजिबात नाही. डोळ्यात कधी बघायला मिळणार वर्षातनं लईतलं एकदा दोनदा. काय तेवढं बी नाही. कशामुळं लय विचार करून शिस्तीचं असतं सगळं त्याचं. झाली भांडी घासून, थोडीच राहिलेत. गेली ती भांडी ह्या घासणीमुळे सोपी चालली. ही ताराची घासणी असते त्याच्यामुळे भांडी सोपी झाली. जर पहिल्या बाया उपशाची माती, तसली मुरमाडाची माती किंवा राख, हे दोन्हीने भांडी घासायची. हातांना रग देऊ 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 भांडी घासली. तुम्हाला सांगू का, तुम्ही ₹1,00,000 साबण आणा, त्या मातीसारखी राखासारखी चकाकी भांड्याला राहत नाही. त्यानेच भांड्याला चकाकी लय चांगली येते. म्हणून तर मी पाणी चालू झालं की राख घेते, मोटरच्या पाण्याखाली मस्तपैकी भांडी घासत असते. पहिलं मला माहित आहे ना, म्हणजे बघायचं माती असायची. आणि साबण मी ही घर झाल्यापासून वापरायला लागली, नाही तर राखणी मी कितीतरी दिवस आता सुद्धा मला राखच आणू वाटते घरात. पण जरा त्या ह्याच्यावर कट्ट्यावर राखाचा राडा दिसतो घासताना. तुम्ही घासणार का?
काय मातीने राखाने भांडी. नाही, ही घासणी आहे म्हणून सोपं जाते. ही घासणीमुळे सोपं जाते. नाहीतर त्यांनी सुद्धा जमल की मला घासायला, पण त्याला लय आपदावं लागणार आहे. म्हणजे कसं नाही अपदाव लागत. काय? चुलीवरची भांड्याला त्रास होतो, ह्याला नाही ह्याने काय. खरखरीत आहे, ह्याने पटकन निघतं लगेच. पण साबण नाही वापरायचं. घासणी वापरा तुम्ही, पण साबण नाही वापरायचं. ही साबण ह्याचा आहे, राखीवचा साबण. राखाचं साबण आहे हे पण. भांड्याला म्हणजे काय आपण तिथं असलं निर्मा साबण वापरत नाही, राखाचं साबण आहे. राखाचं साबण असल्यामुळं काय अडचण नाही. तसे राखच वापरू, मग त्याला चूल पेटवावं लागेल रोज आपल्याला. रोज चूल पेटवली का नाही बाहेर, म्हणजे मग नाही आपलं ठरलंय चूल पेटवायची, पण चूल पेटवायला पाऊस उघडा नाही. नाहीतर चूल पेटवायचं काम तुमच्याकडे आहे आता थोडे दिवस. हा चुलीचा विषय म्हणजे नाही राहिलेला. बायांना आजकाल सगळं गॅस आहे म्हणल्यावर चुलीचं काय नाही पण आपलं ठरलंय ना आता चूल पेटवायची काम, चुलीवरचा स्वयंपाक तुमच्याकडे आहे आता. चुलीवरचा स्वयंपाक माझ्याकडं. हा मला भाज्या जमते, भाज्याच की भाकरी जमते त्या, पण तुझ्यासारख्या भाकरी जमत नाही. भाज्या काय चांगल्या. माहिती का? भाज्या फक्त भाकरी चांगल्या असल्या ना की मी जेवायला मन लागतं. मन लागतं. बरोबर भाजी आहे. म्हणजे मी नावाला नुसतं बनवणार आहे, सारखं सांगणार म्हणजे कमी जास्त काय सगळं तर तूच सांगणार आहे मला. अहो नावाला बनवलं ना तरी पण हाताला चव असते का नाही आई? आणि थोटणे हाताला चव लय असते का नाही? बघा थोटणे हाताला चव लागतं काय? हा लय चव लागतं. फोटनाथ म्हणजे ज्याला बांगड्या नाही म्हणजे गडी माणसं गडी माणसं. किती साध्या पद्धतीने करू दे त्यांनी चव लागते ते. मेन कारण काय असेल ह्याचं मला वाटतं, बायका जरा चिकाटीनं टाकतात त्याच्यात सगळ्या गोष्टी. गडी माणसं तेवढी चिकाटीनं टाकत आपल्या नाही. बापाने पोहे केलेलं सुद्धा लागतं. हा खरं ती चिकाटी करत नाही ना कुठल्या गोष्टी, त्याच्यामुळे त्याचं पोहे चांगलं वाटत. आणि त्याच्या पोह्यामुळे माझ्या पोह्याला नाव ठेवायला लागतात माणसं. ही थोडं ही राहिली कशात होतो ग? भाजी कुठल्या पातेल्यात होतो? नाही राहू दे त्याच्या एका ठिकाणी पुन्हा गट्टूला टाकू. जा काल जरा भांडी जास्त होती. जास्त नाही जरा जास्तच होती, हाय का? जाळी भरून वरी राहिली होती. भांडी थोडी पडली. तसं आम्ही दोघं नवरा बायको एका ताटात बसतोय. तिला म्हणलं लय ताट मला पाड नको म्हणलं, त्याच्यामुळे म्हणलं एक ताट जास्त पडायचं ते कमी पडलं म्हणलं. आम्ही दोघं एकातच बसतोय जेवायला. सकाळची भाजी इथं धुवून ठेवली आईनी, आता झाकून ठेवतेल्या म्हणजे सकाळी डब्याला पटकन करता येईल. घासून झाली भांडी धुवून काढतो.